भाजप आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत देवगिरी बंगल्यावर बैठक संपन्न। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुंबईतल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची फडणवीसांकडून कान उघडणी। नमो ॲप संदर्भात प्रत्येक आमदाराला दिले वैयक्तिक टार्गेट। फडणवीसांच्या आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये 55 दिवसांचा अजेंडा तयार। मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करणं, बूथ प्रमाणे सुपर वॉरियर नेमणं, आमदारांवर जबाबदारी। फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा। येत्या 25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो ॲप डाउनलोड करण्याचं भाजपचं लक्ष्य। प्रत्येक आमदारावर मतदारसंघामध्ये किमान 30,000 नमो ॲप डाउनलोड करण्याची जबाबदारी। भाजपचे सर्व आमदार 19 डिसेंबरला डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनाला देणार भेट। भाजप आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान मार्गदर्शन। दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना, 2 आयुक्तालयांचं एकत्रीकरण करण्यात येणार। स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांसंदर्भात राज्य सरकार नवा कायदा करणार। नवीन कायद्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची समिती स्थापन करणार। तलाठी भरतीतील गैरप्रकारानंतर राज्य सरकारचा निर्णय। महादेव ॲप प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची आमदार आशिष शेलारांची मागणी, तर ईडी मार्फत चौकशी सुरू आहे। राज्य सरकारही अतिरिक्त चौकशी करते, गृहमंत्र्यांचं उत्तर। सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ, सोनं प्रतितोळा 64,000वरून 66,400 रुपयांवर। सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता। एनआयएकडून इसिस प्रकरणात गेल्या आठवड्यात 44 ठिकाणी छापेमारी। छापेमारीत 15 जणांना अटक, तर एनआयए उद्या 20 जणांची पुन्हा करणार चौकशी। एआय बाबत जगभरात चर्चा, संयुक्त राष्ट्रसंघानं कायदा आणला त्याप्रमाणे राज्यात कायदा आणता येईल का? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, तर केंद्रानं कायदा केला नाही तर राज्यात कायदा करू, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यांमधल्या बिघडत्या वित्तीय व्यवस्थापनाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून राज्यांची कानउघाडणी। राज्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा दिला सल्ला। महाराष्ट्राची वित्तीय परिस्थिती तुलनेमध्ये समाधानकारक। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। रुबी रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत नागपूरमध्ये बॅनर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यातल्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणार का? किडनी तस्करी करणाऱ्या रुबी रुग्णालयावर काय कारवाई केली हे महाराष्ट्राला कळणार का, असा मजकूर बॅनरवर। मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा, पण हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी कामावर रुजू। जुन्या पेन्शन योजनेसाठी भंडाऱ्यातल्या कर्मचारी संपावर, शासकीय रुग्णालयासह शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट। अमरावतीमध्ये जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अनेक सरकारी कर्मचारी संपावर। आरोग्य, शिक्षण, महापालिका, महसूल आदी विभागामधील कर्मचाऱ्यांचा सहभाग। भंडारा जिल्ह्यामध्ये एका महिलेकडून प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या। अड्याळ पोलिसांकडून आरोपी महिलेसह प्रियकरालाही अटक। भंडाऱ्यातल्या मुंढरी गावाजवळ शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात, 22 महिला मजूर जखमी। राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या, राज्य सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत कबुली। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यामधल्या बातम्यांचा आढावा। जुन्या पेन्शन योजनेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन, घाटी रुग्णालयातल्या परिचारिकांचं आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या जवळपास 5,000 कर्मचारी संपात सहभागी। संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील आणि जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी कामकाज ठप्प। संभाजीनगरमध्ये खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि एमजीएम हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी तयार केली 6,500 किलोची प्रोटीनयुक्त खिचडी। मराठा समाज देशाचे वीर, त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं, बागेश्वर बाबांचं आवाहन। वेतनवाढ आणि शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी बीडमधल्या अंगणवाडी सेविकांचा 8 दिवसांपासून संप। संपामुळे 1,78,000 मुलं पोषण आहारापासून वंचित। बीडमधल्या नेकनूरमधल्या हिंसाचार प्रकरणात 14 आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी झाली होती जाळपोळ। मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर। जालना आणि बीड जिल्ह्यात जायला 3 महिन्यांची मनाई। यानंतर आढावा पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा।
ओबीसी आरक्षण बचावासाठी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी बंदला चांगला प्रतिसाद, संघटनांकडून भव्य मोर्चाचं आयोजन। सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 16,559 हेक्टर पिकांचं नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत। द्राक्ष, डाळिंब, आंबा आणि केळी फळ पिकांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान। महावितरणच्या गलथान कारभारामुळे साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या देवापूर गावात शेतकऱ्याचा 5 एकराचा ऊस जळून खाक, विजेची तार तुटलेली असल्यामुळे वीज पुरवठा करू नका अशी विनंती करूनही महावितरणकडून वीज पुरवठा झाला आणि ऊस जळाल्याचा शेतकऱ्याचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील भाजपच्या वाटेवर। मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर, पुण्यामध्ये 3,000पेक्षा जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना सांगितली गोष्ट, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नव्या विक्रमाची नोंद। माढा तालुक्यातल्या शेवरेमध्ये जमिनीसाठी वृद्ध चुलत्याची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी, आरोपीच्या भावावरही अटकेची कारवाई। नवीन सोलापूर ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा, काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे मागणी। आणि यानंतर उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातल्या 17 लाख शासकीय कर्मचारी संपावर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन, आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। जुन्या पेन्शन योजनेसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील परिचालक आणि परिचारिका संघटनेतील 260 कर्मचारी बेमुदत संपावर। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी धुळ्यातून निघाला मोर्चा। जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू व्हावी, इतर 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, अहमदनगरच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग। धुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची मागणी, पदाधिकाऱ्यांकडून केंद्रीय सहाय्यक आयुक्त हंसराज खन्ना यांना निवेदन। केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक उत्तर महाराष्ट्रामध्ये दाखल, धुळे जिल्ह्यात 38 पैकी 34 मंडळ विभाग दुष्काळ म्हणून जाहीर, दुष्काळग्रस्त सिंदखेडा तालुक्यामध्ये केंद्रीय पथकानं पाहणी न केल्यानं शेतकरी नाराज। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातल्या जितापूर भांबोरा इथल्या शेतकऱ्यानं हरभऱ्याच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर, मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्याचा निर्णय। कांद्याच्या दरात घसरण सुरू, नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद, नांदगाव येवल्या रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। साई दर्शनासाठी शिर्डी ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्तीचं, न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाचा निर्णय, तर सामान्य भक्तांना नव्या दर्शन रांगेतून प्रवेश कायम। नाशिकच्या पंचवटीत 10 लाखांचा गुटखा जप्त, महाराष्ट्रात बंदी असणारा चोरटी वाहतूक करून गोदामामध्ये साठा करून ठेवलेला गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाकडून जप्त। सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप करणारे मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांची बदली, रवींद्र जाधव यांची आयुक्तपदी नियुक्ती। आणि यानंतर कोकण सुपरफास्ट। 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, त्यामुळे 17 डिसेंबरला सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार, शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सतपाळ यांची माहिती। महानंद डेअरी वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण, उपोषणावर बसलेल्या प्रिया मेटके यांची तब्येत खालावली। कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतल्या रस्त्यांची कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई, रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडचे कंत्राट रद्द, मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेमध्ये माहिती। MMRDA आता विकासकाच्या भूमिकेत, घाटकोपरच्या रमाबाई नगर झोपडपट्टीतल्या 16,575 झोपड्यांचं करणार पुनर्वसन। पश्चिम उपनगरांमधील हवेच्या दर्जात सुधारणा, पण माझगाव, शीव, वरळी आणि BKC मधल्या हवेच्या गुणवत्तेत घसरण। मुंबईवर मे महिन्यात पाणी कपातीचं सावट, बाष्पीभवन, पाणी चोरी आणि जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे पाणीसाठ्यात 18 दिवसांची घट। बेकायदेशीरपणे कबुतरांना चणे आणि इतर खाद्य टाकताना आढळलं तर 500 रुपयांचा दंड, महापालिकेचा निर्णय। मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर 7 आसनी शौचालय उभारण्यात येणार, गिरगाव चौपाटीपासून गोराईपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर 24 ठिकाणी 7 आसनी शौचालय उभारण्यात येणार। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मेट्रो स्थानक भुयारी मार्गाने जोडणार, CSMTहून आझाद मैदानापर्यंत 350 मीटर लांब आणि 18 मीटर रुंदीचा सबवे उभारला जाणार। मुंबईच्या एंट्री पॉइंटवरील 5ही टोल नाके 2027 पर्यंत सुरू राहणार, 2002 पासून 25 वर्षांच्या कालावधीसाठी टोल वसुलीचे हक्क मिळाल्याची MSRDCची माहिती।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.